विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं. बांबोरी गावामध्ये आज जवळपास 1 कोटीच्या वरती कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक असतील, स्मशानभूमी असेल किंवा या ठिकाणी सामाजिक सभागृह असेल, ग्रामपंचायतचं ऑफिस असेल, या ठिकाणी त्याचं भूमिपूजन करण्यात आलं आणि आज त्या कामांना प्रारंभसुद्धा करण्यात येतो आहे. काय सांगाले जयंत पाटलांच्या एक वक्तव्याची जोरदार चर्चा होते की मी महायुतीत जर गेलो असतो तर मला मंत्रिपद मिळालं असतं, अशी जयंत पाटलांची चर्चा होते. शेवटी आता त्यांच्या हे लक्षात आलं असेल की आपण चूक केली म्हणून आपण गेलो नाही. कारण की ते आले असते तर ते ज्येष्ठ नेते होते, साहजिक ते मंत्री झालेच असते. त्यांच्या मनात तथ्य आहे. भाजपची आणि मनसेची युतीची जोरदार चर्चा असतानाच काल उदय सामंत आहेत शिंदे गटाचे, त्यांच्यात आणि संदीप देशपांडे, अमित कुपकर यांच्यात 1 तास बैठक पार पडलेली आहे. काल परत शिंदे गटासोबत येण्याची काहीतरी शक्यता वर्तवली जाते. कोणाची? मनसे. हे बघा, मनसे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकाच विचाराचे आहेत. शिवसेना असो, मनसे असो, हे सगळेजण एका विचाराचे असल्यामुळे साहजिक काही सांगता येत नाही. ते बैठकमध्ये काही त्यांची चर्चा झाली असेल आणि चर्चा झाली तर काही दिवसांनी ती बाहेर होईल. दक्षिण मुंबईची जागा जी आहे मनसेला सोडायला भाजप तयार आहे, मात्र भाजपचा असा आग्रह आहे की ती भाजपच्या कमळ चिन्हावर लढली पाहिजे मनसे. मला त्याच्यातलं काही माहिती. स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता भारतीय जनता पार्टीने त्यांच्या उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे आणि त्यांना जे योग्य उमेदवार वाटले त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे. महाआघाडी म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करू. निलेश लंके जे आहेत ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शरद पवार गटात शक्यता आहे, अजून करतील. प्रवेश केलेला नाही. खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट मात्र कापलं गेलंय. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आम्हाला तर काय, जो उमेदवार दिला असता आम्ही त्याचं काम केलं असतं. तो एकनाथ खडसेंनी पण दावेदारी आहे म्हटलेलं आहे. परत रोहिणी खडसेंचं पण नाव समोर काय समोर. आता तो राष्ट्रवादीमध्ये ते कोणाला उमेदवारी देतात त्याच्यावर अवलंबून आहे. आता शेवटी बारामतीकडे म्हणजे ननन आणि वहिनी याच्यात लढाई होती आहे निवडणुकीची. त्याप्रमाणे इथेही होऊ शकते, काही सांगता येत नाही. अजित पवारांनी एक वक्तव्य केलं आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत कोणताच मायकाला संविधान बदलू शकत नाही, असं म्हटलंय त्यांच्या वक्तव्याची. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. संविधानाच्या बाबतीमध्ये कोणीच असं कोणी वक्तव्य केलेलं नाही. हा या सगळ्या अफवा आहेत. टीका होती की भाजप संविधानाच्या विरुद्ध. नाही, बिलकुल नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.